कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. हात हाती असू जन्म साथी, नको या सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की अजूनही चांदण्यात आहे. अजूनही चांदण्यात आहे. काय ग, काय करतेस? स्केच काढते. अरे वा, आज एकदम स्केचिंग वगैरे. कोण आहे ही बाई? तेच ते शोधून काढण्यासाठी स्केच काढते. म्हणजे आणि तुला आठवतंय मी आईंच्या रूम मध्ये फोटो अल्बम्स बघत होते, तेव्हा त्यात तुझा आणि एका बाईचा फोटो होता. तू मला हाक मारलीस म्हणून मी रूम मध्ये परत आले, पण जेव्हा मी पसारा आवरायला गेले ना, तेव्हा तो फोटो अर्धवट जळलेला होता. काय? हो, एक मिनिट. तुला तुला आठवतंय हा फोटो? नाही, फोटो आठवत नाहीये, पण कोणी जाळला असेल हा? हेच तर कळत नाहीये ना. पण अनय, या बाईमध्ये नक्कीच काहीतरी आहे. सगळे लपवायचा प्रयत्न करताय. तेव्हा असं कोणी कशाला करेल? माहित नाही. म्हणूनच मला हे स्केच पूर्ण करायचंय. भाऊसाहेब, आज एक चमत्कार घडलाय. आपल्याला जितकी रक्कम कमी पडत होती, तेवढी रक्कम अचानक आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये जमा झाली. आम्ही जाणतो की होते. भाऊसाहेब, आपण पण कधी, कसं? आम्ही नाही, एकांनगाने केलं ते. आपल्या खानदानाच्या इब्रतीला धक्का बसू नये म्हणून एकांनगाने त्यांच्या मदतीचा हात पुढे केला. एक प्रकारे योग्यच आहे ते. आपल्याशी असलेल्या इतक्या वर्षाच्या मैत्रीची त्यांनी बूज राखली. हो, आणि आता त्यांच्या मदतीची बूज सुद्धा आपल्याला राखायला हवी. भाऊसाहेब, आपण चिंता करू नका. एकांनगा ताईंना इथं काहीही कमी पडणार नाही, याची आम्ही जातीने काळजी घेऊ. बघितलंच रमेला, या गावातली लोक कशी वाकून वाकून नमस्कार करतायत या गाडीकडे बघून. येस मॉम, उभा बसावा तर असा, नुसतं गाडीला पाहूनही हात चढावा. कूल ना. हेच स्वप्न बघत आजपर्यंत जगत आली मी. जेव्हा जेव्हा कौशल्याला हा मान मिळतो ना, तेव्हा तेव्हा माझं मन असं जळून राख राख होतं. हा मान, हा रुतबा आपल्यालाही मिळावा, हेच स्वप्न बघत आजपर्यंत जगत आली मी. मूठभर पैसे चारून कौशल्या, तुला मी माझ्या पंजात कधी आणि कसं पकडलंय ना, ते तुला कळलंच नाही. अरे अवसर पाहिला, चला चला चला. मॉम, वी रीच्ड. गॉड, अजून काही हात जोडून उभी असणारी माणसं. पण बेटा, तुला आता या सगळ्याची सवयच करून घ्यावी लागणार आहे. चला, आपण त्यांना दर्शन देऊया. चला.
जाते हा? काय ठावं मला वाटलं आऊसाहेब बसतील. चला चला रे. मॉम, दिस इज सो इन्सल्टिंग. हे लोक निघून गेले. चिल बेटा, अगं यात त्यांची काहीच चूक नाहीये आणि आपण काही राजघराण्यातलं नाही आहोत. अगं या सगळ्यांसाठी कौशल्या देवी म्हणजे देवाच्या जागी आहे. आपण तिचं देवत्व नाही विकत घेऊ शकत आपल्या पैशांनी, पण आपण माणसं नक्कीच विकत घेऊ शकतो, तीही तिच्या नाकाखालचीच. तू बघशीलच लवकरात लवकर याच गावात याच माणसांसमोर कौशल्या देवीला जो मान मिळतो ना तो मी मिळवणार आहे. आणि मग सगळं गाव बघेल एका सामान्य बाईला या राजघराण्याला हरवताना, खिजवताना. कौशल्या देवी, तू मैत्रीणच माझी, पण माफ कर मला, कारण ज्या सन्मानाची, ज्या रुतब्याची आणि ज्या मानाची मी आयुष्यभर वाट बघतीये तो मिळवण्यासाठी मला तुझा केसांनी गळा कापावा लागणारच. रावसाहेब, काल सगळे विधी नीट पार पडले ना? होय आऊसाहेब, आता आपण सगळ्या उत्तर कर्मातून मोकळे झालो. आता फक्त विधिवत मंदिर प्रवेश करून सुतक सोडलं की आपण मोकळे. उत्तर कर्मातून मोकळं होता येतं की हो, पण उत्तरदायित्वातून मोकळं होता येत नाही बघा. त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार पाठ सोडणार नाहीत बघा आमची. अशा परिस्थितीत हळवं होणं स्वाभाविक आहे, पण आपल्याला असं भावनिक होऊन आता चालणार नाही. आमचं असं म्हणणं आहे की आपण आता स्वतःला या सगळ्या व्यापातून मुक्त करा. म्हणजे आपल्याच तब्येतीसाठी हा सल्ला देतोय आम्ही. होय ताईसाहेब, म्हणजे रावसाहेब म्हणतात ते अगदी खरं आहे. तुमच्यावर दुःखाचा डोंगरच कोसळ आणि तुम्ही सुद्धा कुठे कुठे पाहणार ना. कळतंय आम्हाला, तुम्हा सगळ्यांना आमच्याबद्दल चिंता वाटते, काळजी वाटते. तुमचा रोखही आमच्या लक्षात येतोय म्हणते. पण कसं आहे ना, यांनी आमच्यावर जबाबदारी सोपवली की हो. शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला आमच्या घरासाठी लढायलाच लागणार आहे, झगडावं लागणार आहे. ज्या दिवशी या सरनोबत घराण्याशी आमचं नातं जोडलं गेलंय त्या दिवसापासूनच हा त्रास आमच्या गाठीशी बांधलाय. ती गाठ आता सुटायची नाही बघा. येतो आम्ही. तुमच्या ताईसाहेब आमचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाहीत असं दिसतंय. हो ना. आणि त्यामुळे तुमचीही काही स्वप्न पूर्ण होणार नाहीत असंही दिसतंय. हा, पण आम्ही हार मानणार नाही, नाही मानणार. या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतून राहिला तर अण्णासाहेबांच्या आठवणी आपल्या पाठ सोडणार. आपण आता स्वतःला या सगळ्या व्यापातून मुक्त करा. आऊसाहेब, तुम्ही मागवली होती ती रेवाबद्दलची माहिती. त्या मुलीची पत्रिका बनवायला तर विसरलोच की हो आम्ही. वाड्यात इतकी उलथापालथ होतीये की तो विषयच निघून गेला डोक्यातून.
पण त्याच मुलीच्या येण्यानंतर ही उलथापालथ सुरू झाली. याचं उत्तर तिच्या कुंडलीतच मिळेल. तिची कुंडली बनवायला घेतलीच पाहिजे. आजपर्यंत आम्ही या वाड्यालाच महत्व देत आलोय आणि याच्या पुढेही देत राहणार आहोत. त्याच्या आड जर कोणी येत असेल तर ते आम्ही कधीही सहन करणार नाही. रेवा, काय झालं? अनिल, मी पाणी पित होते आणि अचानक ग्लासच चटकला हातात ना. ठीक आहे. अरे पण मी व्यवस्थित पकडला होता ग्लास. असं नाही रेवा, काय झालं? आणि मी पाणी पित होते आणि ग्लास चटकला हातात ना माझ्या. अगं हो, ग्लासच फुटलाय ना. आणि हे बघ, काच फुटणं शुभ मानलं जातं, कळलं? एक मिनिट दिनकर, हे साफ करायला कोणातरी पाठवून द्या. हे घे, ही साडी नेस आणि तयार हो. का? अण्णासाहेबांचे जवळजवळ सगळेच उत्तरविधी पूर्ण झाले. फक्त एक विधी बाकी आहे, देवळात जाऊन सूतक सोडायचं. त्यासाठी या वाड्यातली सगळ्यात धाकटी सून, तिचा नवरा आणि ज्या व्यक्तीचं निधन झालंय त्याची पत्नी, असे तिघे देवळात जाऊन हा विधी पार पाडतात. आता ह्या वाड्याची धाकटी सून तू आहेस, त्यामुळे हा विधी तुला पार पाडावा लागेल आणि त्यासाठी तुला ही पांढरी साडी नेसायची. पण आई, तुम्हाला खरंच असं वाटतं की या विधीत जर मी सहभागी झाले तर घरच्यांना काहीच प्रॉब्लेम नसेल? का असेल? तू या वाड्याची सून आहेस ना, माझी हक्काची बायको आहेस तू. कोणाला काय प्रॉब्लेम असणार आहे? अनय, तुला या वाड्यातली परिस्थिती चांगली माहिती आहे ना. आणि अजून घरातल्या कोणीही मला सून म्हणून स्वीकारलेलं नाहीये. मग अशा वेळी मी तुला कोणीही सून मानो अथवा न मानो, तू या वाड्याची धाकटी सून आहेस हे सत्य काही बदलणार नाही. आणि जर का हा विधी या वाड्याच्या सगळ्यात धाकट्या सुनेला पार पाडायचा असेल तर तो तुलाच पार पाडावा लागेल. ठीक आहे? पण आई, आऊसाहेबांना माहिती आहे याबद्दल? त्यांना याबद्दल माहित नसेल, पण तू या वाड्याची धाकटी सून आहेस हे मात्र त्यांना नक्कीच माहित असेल. आणि त्यासाठी त्यांना पत्रिका पाहायची गरज नाही. या रेवाच्या कुंडलीत तिचं ग्रहमान तर चांगलंच दिसतंय की हो. तिच्या कुंडलीत राजयोग आहे, पण त्यासाठी अनयच योग्य आहेत का हे त्यांच्या कुंडलीशी या रेवाची कुंडली जुळवल्यावरच कळेल की हो. भैरवा, अनयशी तर हिचे 36 पैकी 36 गुण जुळतायत की. अशा कुंडल्या फारच योगायोगानं पाहायला मिळतात म्हणते मी. असं आहे म्हणजे अनय राजेंचं हिच्याशी होणारं लग्न योग्यच आहे. पण तरीही सारं सुरळीत का होत नाहीये भैरवा? देव रे, इतकी संकट, इतकी वादळ का येतायत या वाड्यावर म्हणते मी. ही मुलगी जर अनयसाठीच योग्य असेल आणि या वाड्यासाठी योग्य नसेल तर ही या वाड्याची कुंडली, या वाड्याच्या स्थळ आणि उभारणी काळाला धरून बनवलेली. जर या कुंडलीशी या रेवाची कुंडली जुळली नाही तर या साऱ्याचं मूळ तीच पोरगी आहे हे नक्की होईल. अव्वा, अशक्य, केवळ अशक्यची. कसं शक्य आहे हे? या रेवाच्या
हिच्या कुंडलीशी वाड्याच्या कुंडलीचे 36 पैकी 36 गुण जुळतात. हे अशक्य आहे. पण हे आम्हाला दिसतंय की हो समोर. याचा अर्थ रेवाचं आणि या वाड्याचं काहीतरी खोल नातं आहे. रेवा या वाड्याची सून होणं तिच्या नशिबातच होतं. तिचं प्रारब्ध या वाड्याशी आधीच जोडलेलं होतं. अम्मा, सुतक सोडण्याचा विधी करून सोडायचा ना, त्यासाठी आप्पा महाराज आले. काय? आप्पा महाराज, आज अचानक कसे आलात तुम्ही आप्पा महाराज? भैरवा भैरवा, आपल्यावर येऊ नये असा कठीण प्रसंग आला. बातमी कळली तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही तिथे हजर असतो तर बरं झालं असतं. आज आपण इथे आलात आणि इथून पुढे होणाऱ्या विधींसाठी आपलं मार्गदर्शन मिळणार आहे हे पाहून आम्हाला खूपच धीर आलाय बघा. आज मंदिर प्रवेश करायचा आहे, निघायला हवं. धाकट्या सुनबाई कुठे? त्यांच्या पाया पड. अखंड सौभाग्यवती भव. आप्पा महाराज, ही अनेची बायको रेवा. ओळखलं मी हिला. ही इथे भेटणार हे माहीतच होतं. दूरच्या प्रवासाला निघालेला प्रवासी पुढे वाटेत कधीतरी आपल्याला भेटणार, अगदी तसंच तिचा प्रवास खूप कठीण आहे भैरवा. मार्गात अनंत अडचणी आहेत, पण त्यातून तावून सुलाखून निघायची ताकद तो भैरव तुला देवो. भैरवा भैरवा, हिच्या माथ्यावरचे प्रारब्धाचे घडे तूच भरलेस ना. आता त्याच्यात काय काय भरलंय हे हिला हळूहळू कळेलच. तुझी जबाबदारी आता सुरू झाली रेवा. यशस्वी भव. चला आता निघायला हवं. हो, धाकट्या सुनेचा मान योग्य व्यक्तीला मिळाला हे बरं झालं. एक मिनिट, माफ करा आप्पा महाराज, पण चुकताय तुम्ही. धाकट्या सुनेचा मान योग्य व्यक्तीला? ज्या मुलीचा पाय या घरात पडतात आमच्या वडिलांचा मृत्यू झाला, ती जर त्यांच्या उत्तरविधीची मानकरी झाली तर अण्णासाहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल. तुम्ही दिलाही असेल हिला आशीर्वाद, पण अशा पांढऱ्या पायाच्या व्यक्तीला आमच्यापैकी कुणीही या वाड्याची सून म्हणून स्वीकारायला तयार नाहीये. थांबा. कुणीही काहीही बोलणार नाही. पुरुषोत्तम रावांच्या आत्म्याच्या शांतीसाठी एवढी भांडणं? आज देवाची मर्जी काही असू दे, पण तुमच्या मर्जीचा विचार मला करायलाच हवा. धाकट्या सुनबाईचा मान आज कपिलानं घ्यावा. जा, तयार होऊन ये, आधीच उशीर झालाय. पण अप्पा महाराज, चला आपण बाहेर थांबू. बाहेर सगळेजण जमले. प्रवास खूप कठीण आहे भैरवा.
तिच्या माथ्यावरचे प्रारब्धाचे ते तूच भरलेले ना. आता त्याच्यात काय काय झालंय हे तिला हळूहळू कळेल.